नमस्कार. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासार मधील अध्याय 15वा. या अध्यायाचं नाव आहे कवीचे निवेदन, शंकराचार्य आख्यान आणि ग्रंथाची फलश्रुती. तर अध्यायाला सुरुवात करण्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री गंगाधरा, तुझा जय असो. तू त्रिशूल धारण करतोस, तू पंचवक्त्र आहेस. तूच विश्वात अर्धभाग पुरुष व अर्धभाग स्त्री होऊन विश्वरूपाने विराजतोस. हे श्री शंकरा, नीलकंठा, तू भस्म लेपन करतोस. हे त्रिनयना, कर्पूर गौरा, नागभूषणा, गौरी रमणा, गजाननाचा तू पिता आहेस. भक्तवत्सल व दयानिधी आहेस. तू आदि मध्य व अंतरहित, तू अजन्मा अव्यय मायातीत आहेस. तू विश्वाचा नाथ असून विश्वव्यापक आहेस. तूच जगाचा गुरु आहेस. विश्वात भरून राहिलेला आहेस. नाम व गुण यांच्या पलीकडे तू आहेस. तू स्वेच्छेने मायेचा आश्रय घेऊन नाना रूपे व नाना नामे धारण करून क्रीडा करतोस. सत्व, रज व तमस हे तिन्ही गुण तूच झाला आहेस. स्थिर व चर असे पंचभूतात्मक जग हे तुझेच रूप आहे. तू ब्रह्मांडाचा आद्य कारण आहेस. विश्वाची सूत्रे तूच हलवितोस. तू स्वेच्छेने जसे हलवितोस तसे हे जग चालते. जीव हा तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही. असे ओळखून जे भक्त तुला शरण येतात त्यांच्या सर्व कामना पूर्ण करून तू त्यांना भवसागरातून पार नेतोस व निजपदी स्थापन करतोस. असा तुझा महिमा अद्भुत आहे, त्याचा थांग लागत नाही. म्हणूनच हे परब्रह्म स्वरूपा, मी तुला शरण आलो आहे. हे दयानिधे, मला पामराला भवसागराच्या पार ने. हे दातृत्वशीला, तुझ्या वाचून दुसरा कोण या अनाथाचा उद्धार करील. पण फार विनवणी काय करू, माझ्या प्राकृत वाणीने तुझे गुण वर्णन करता यावेत एवढीच विनंती आहे. मी तुझ्या कृपेने शिवलीला अमृताचे 14 अध्याय लिहिले, पण मनाचे समाधान झाले नाही. म्हणून मला अधिक स्फूर्ती द्यावी आणि आणखी एक कथा वर्णन करून घ्यावी. तू वरदान देशील तर काय अशक्य आहे. मी अशी विनंती केली, शिवाने कृपा केली, स्फूर्ती दिली. तो हृदयात प्रकट झाला व म्हणाला, कलियुगात पाखंडी फार झाले. त्यांनी धर्मशास्त्र बुडवले, कर्ममार्ग बुडविला. जैन मताचा प्रसार फार झाला, त्यामुळे सर्व वर्णांचे लोक भांबावून गेले. म्हणून मी पाखंड मताचे खंडन करण्यासाठी शंकराचार्य रूपे अवतार घेतला. त्या अवताराचे चरित्र आधुनिक लोकांना माहीत नाही, ते तू प्राकृत भाषेत वर्णन कर. शंकराने अशी प्रेरणा दिली म्हणून पुराणे व त्यातील कथा बाजूस ठेवून मी जगद्गुरु शंकराचार्यांचे अद्भुत चरित्र वर्णन करणार आहे. ते तुम्ही ऐका, त्याने पाप नष्ट होईल. ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने ऋग्वेदादिक 4 वेदांची रचना केली. पण त्यांचा अर्थ लोकांना कळेनासा झाला. तेव्हा ईश्वराला दया उपजली. पाणिनीसारखे अवतार घेऊन त्याने व्याकरण आदी शास्त्रे निर्माण केली. मनु इत्यादी 20 स्मृतीही निर्माण केल्या. त्यामुळे श्रुतीचा अर्थ लोकांना कळू लागला. पुढे कलयुगात लोक अल्पायुषी होतील, कमी बुद्धीचे होतील. त्यांना श्रुती स्मृतींचे आकलन होणार नाही. अज्ञान सर्वत्र पसरलेले असेल. सन्मार्गावरून लोक भ्रष्ट होतील. जन्म मरणादी तीव्र दुःखांनी गांजले जातील. हे जाणून नारायणाने पूर्वी व्यासरूपाने अवतार घेतला. त्याने वेदांचे 4 भाग केले. 5वा वेद असे महाभारत रचले. 18 पुराणे रचली. लोकांच्या उद्धारासाठी त्यातून सन्मार्गाचा उपदेश केला. वेदांचे एक एक भाग एकेका शाखेचे ब्राह्मण पठन करू लागले. इतिहास पुराणांच्या आधाराने उपासना मार्ग चांगला रूढ झाला. पण पुढे त्यांची निंदा होऊ लागली. बौद्ध व जैन मतांचा प्रसार झाला. बौद्धांचा शून्यवाद व जैनांचा स्यादवाद आणि इतर तर्कवितर्कयुक्त वाद यांनी लोक मूळ आचरण सोडून वाटेल तसे वागू लागले. धर्माची ग्लानी व अधर्माची वाढ या गोष्टी झाल्या म्हणजे भगवंत अवतार घेतो. अवतार घेण्यापूर्वी त्या कार्याची पूर्वतयारी केली जाते.
त्याप्रमाणेच कुमारिल भट्ट नावाच्या मुलाने भारतवर्षातील लोकात वेदप्रामाण्य पुन्हा प्रस्थापित केले. मंडन मिश्र हा त्याचा मेहुणा व मंडन मिश्राची स्त्री सरस्वती यांनी कर्ममार्गाचे पुनरुज्जीवन केले. मंडन मिश्राची कीर्ती सर्वत्र पसरली. संन्याशी लोकांशी वाद करून त्यांना तो पुन्हा गृहस्थाश्रमात येण्यास भाग पाडी. संन्याशी त्याच्या घराकडे भिक्षेसाठी सुद्धा फिरकत नसत. कोणी कन्या देत नाही म्हणून जे लोक संन्यास घेत असत त्यांच्यासाठी वधू मिळवून तो त्यांचा विवाह लावत असे. ही धर्मात अव्यवस्था झाली होती. त्यामुळे कर्मभक्ती व ज्ञानमार्गातील विषमता दूर करणे जरूर होते. देवता भेदाने झालेले सामाजिक भेदभाव दूर करणे आवश्यक होते. अशा वेळी शंकराने अवतार घेण्याचा विचार केला. कालडी ग्रामात विद्याधिराज नावाचा एक शुचिभृत विप्र राहत असे. शिवगुरु नावाचा त्याचा एक पुत्र होता. आर्यांभा ही त्या शिवगुरूची पत्नी. कालडी गाव हा त्यांचा अग्रहार होता. शिवगुरु व आर्यांभा ह्या दाम्पत्याने लोकोत्तर पुत्र व्हावा म्हणून तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने शंकर प्रसन्न झाला व वरदान मागा असे म्हणाला. तेव्हा निपुत्रिकाला गती नाही म्हणून आम्हाला पुत्र व्हावा असे दाम्पत्याने मागितले. शिवाने विचारले, तुम्हाला कसा पुत्र हवा? ज्ञानी व अल्पायुष्य हवा की फारशी बुद्धी नसलेला परंतु शतायुषी पुत्र हवा? अल्पायुषी हवा असेल तर तो 32 वर्षच जगेल. शिवगुरूने ज्ञानी पुत्र मागितला. तो जगाचा उद्धार करणारा हो अशी विनंती केली. शंकराने तथास्तु म्हटले. अंशावतार म्हणून शिवगुरु व आर्यांभा यांचा पुत्र होऊन शंकरच जन्माला आला आणि त्याचे नावही मातापितांनी शंकर असेच ठेवले. शंकराच्या बाळपणीच शिवगुरु मरण पावला. मातेला शोक झाला पण पुत्राकडे पाहून तिने शोक आवरला. त्याचा व्रतबंध 5व्या वर्षीच तिने करवला. त्याची बुद्धी फार प्रखर होती. ग्रामातील पंडित थक्क झाले. एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असताना मगरीने त्याचा पाय धरला. ती त्याला ओढून नेऊ लागली. मातेने शंकराला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला पण मगर सोडीना. शंकर ओरडून म्हणाला, आई, मी संन्यास घेतो, मला आज्ञा दे. तेव्हा आईने मुलाची शेवटची इच्छा म्हणून ती विनंती मान्य केली. तत्काळ मगरीने त्याला सोडले व तो धावत काठावर येऊन आईच्या पाया पडला. संन्यास घेण्यासाठी तो निघाला तेव्हा मला माझ्या अंतकाळी तरी येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले. मी तुला नक्की भेटेन असे सांगून शंकर गुरुच्या शोधार्थ निघाला. ओंकार मानधाता या क्षेत्रात येऊन त्याने संन्यास घेतला. गोविंद यती हे त्याचे गुरु. गौड पादाचार्य हे परमगुरु. शंकराचार्य असे त्याचे नाव झाले. बद्रिकाश्रमात त्याने शास्त्राभ्यास सुरू केला. पुढे वाराणसी येथे त्याने भाष्य रचना केली. नंतर तो वाद करून सर्व मतांपेक्षा अद्वैत मत श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी दिग्विजय करण्यास निघाला. त्याने भारतभर अनेक पंडितांना वादात जिंकले आणि आपले शिष्य केले. त्यावेळी अनेक विद्वान अद्वैताचा साक्षात्कार न होताच भिक्षेची सोय होते म्हणून त्याचे शिष्य होऊ लागले. शंकराने त्यांची परीक्षा पाहण्याचे ठरविले. जी काही भिक्षा मिळेल ती स्वीकारली पाहिजे असा संन्यासी लोकात नियम असतो. एका ठिकाणी मद्याचा विक्रय होत होता. शंकराने भिक्षा म्हणून मद्य मिळाले ते पिऊन टाकले. शिष्यांना फावले, त्यांनी मद्य सेवन केले. फक्त 4 शिष्यांनी मद्य घेतले नाही. शंकर पुढे गेला. कासारांच्या दुकानापुढे त्याने भिक्षा मागितली. कासार जैन होते. शंकराच्या हातावर त्यांनी काचेचा रस ओतला. पण आचार्य विदेही होते. त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला. कासारांनी ते पाहिले. शिष्यांनीही ते पाहिले. कासार भिवून पाया पडले. शिष्य भिवून पळाले. फक्त ज्या शिष्यांनी मद्यही घेतले नव्हते ते जवळ राहिले. गुरु बरोबर ते चौघे पुढे भिक्षा मागत चालले. मोक्षदायक ज्ञानमार्ग जगात रूढ करण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक पंडितांशी वाद केला व अद्वैत मत प्रस्थापित केले. मंडन मिश्र. उत्तर देशात माहिष्मती नगरात मंडन मिश्र नावाचा कर्मठ पंडित राहत होता. वैश्वदेवाच्या वेळी शंकराचार्य त्याच्या घरी गेले व वादभिक्षा मागितली. मंडन मिश्र तयार झाला पण वादाचा निर्णय करणारा
तिसरा कोणी विचारवंत पाहिजे होता. शंकराचार्य म्हणाले, तुमची पत्नी सरस्वती ही शुद्ध मतीची आहे. ती जो निर्णय देईल तो मला मान्य होईल. सरस्वती म्हणाली, मी 2 माळा घेते. प्रत्येकाने 1 माळ गळ्यात घालावी. ज्याची माळ आधी सुकेल तो हरला असे समजावे. ती युक्ती मान्य झाली. प्रत्येकाने गळ्यात फुलांची 1 माळ घातली. वाद सुरू झाला व त्यात मंडन मिश्र हरला. आता त्याला संन्यास घेणे क्रमाने आलेच. पण सरस्वती म्हणाली, मी त्यांची अर्धांगिनी आहे. मलाही जिंकल्याशिवाय तुमचा पूर्ण विजय होणार नाही. मला हेही मान्य आहे, शंकराचार्य म्हणाले. मग मंडन मिश्राची पत्नी सरस्वती शंकराचार्यांना प्रश्न विचारू लागली. ते उत्तरे देऊ लागले. तिने ब्रह्मचारी शंकराचार्यांना उत्तरे देताच येणार नाहीत अशा विचाराने कामशास्त्र व दाम्पत्य जीवनासंबंधी गुप्त प्रश्न विचारले. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, मला काही अवधी द्यावा, मी मग उत्तरे देईन. सर्व प्रश्न सांगून ठेवा. तिने मुदत देऊ केली. शंकराचार्य म्हणाले, 6 महिने मुदत पुरे. शंकराचार्य तेथून निघाले. दक्षिण देशात आले. बरोबर 4 शिष्य होते. अमरू नावाचा एक तरुण राजा अचानक मरण पावला होता. त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश करण्याचे ठरवले. मी परकाया प्रवेश करतो तोपर्यंत माझ्या शरीराची जाणीव शून्य असेल. त्या शरीराचे रक्षण करा. मी काही दिवसांनी परत माझ्या शरीरात येईन, असे त्यांनी शिष्यांना सांगितले होते. घनदाट अरण्यात शिष्यांनी एक दुर्गम गुहेत शंकराचार्यांचे शरीर रक्षण करून ठेवले व ते तेथेच पहारा करत राहिले. शंकराचार्यांनी त्यांना एक खूण सांगितली होती. जर शरीर रक्षणात काही अडचण, विघ्न वगैरे आले तर राजवाड्यात या व माझी भगवी छाटी मला दाखवा. तिकडे अमरू राजाच्या मृत्यूबद्दल लोक शोक करीत होते. प्रेत अग्निसंस्कारासाठी नेणार तेवढ्यात शंकराचार्यांनी त्यात आपली जाणीव घातली आणि तो देह उठून बसला. त्यावेळी सर्वत्र चमत्कार वाटून लोक आनंदित झाले. राणीही आनंदित झाले. अमरू रूपाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी गृहस्थाश्रमाचा जो अनुभव घेतला तो अमरू शतकम नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला. राणीला थोड्याच दिवसात राजाच्या संसारात फारसे लक्ष नाही असे लक्षात आले. आपल्या पतीच्या शरीरात फार श्रेष्ठ ज्ञानी योगी प्रवेश करून वावरत आहे असा तिला संशय आला. हे संसार सुखही नष्ट होऊ नये असे तिला वाटले. तेव्हा त्या योग्याचा स्वतःचा देह कोठेतरी राखून ठेवलेला आहे तो नष्ट केला तर अमरू शरीरातून योग्याला दुसरीकडे जायला जागाच उरणार नाही असा विचार करून तिने गुप्तपणे आपल्या हेरांना देशातील सर्व ठिकाणी शोध घेऊन कोठेही मानवी प्रेत असेल तर ते जाळून टाका असा आदेश दिला. त्याचप्रमाणे हेर शोध घेत असताना गुहेपाशी आले. तेथे संन्याशाचे मृत शरीर 4 साधू रक्षण करीत आहेत हे पाहून हेरांनी प्रेत ठेवू नका, जाळून टाका अशी राणीची आज्ञा त्यांना सांगितली. हेरांजवळ प्रेतरक्षणासंबंधी विनंत्या करण्यात 3 शिष्य गुंतले व एक शिष्य त्वरेने राजवाड्यात गेला. राजापर्यंत प्रवेश मिळवून त्याने छाटी दाखविली. तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्म तत्व काढून घेतले व वायुगतीने गुहेत जाऊन स्वतःच्या शरीरात प्रविष्ट होऊन हेरांना थक्क केले. हेर परत गेले. शंकराचार्याच्या एका हाताला मात्र अमरू राजाचे शरीर तिकडे दहन केले जात असता इकडे झळ लागली, कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती. करावलंबन नावाचे स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला. नंतर शंकराचार्य मंडन मिश्राकडे पुन्हा आले व सरस्वतीच्या सर्व शृंगारविषयक प्रश्नांची त्यांनी बरोबर उत्तरे दिली. मंडन मिश्राचा वादात पराजय झाल्याचे सरस्वतीनेही मान्य केले. मग मंडन मिश्राने संन्यास घेतला. सुरेश्वराचार्य या नावाने तो शंकर शिष्य प्रख्यात झाला. शंकराचार्यांनी त्याला अद्वैत बोध दिला. शंकराचार्यांनी आपल्या बुद्धी वैभवाने भारतभर अनेक मताभिमानी पंडितांशी वाद केला व हिंदू धर्माचा, वेद उपनिषदांचा, उपासना व ज्ञान मार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला. त्याचप्रमाणे अनेक सुंदर स्तोत्रे रचून भक्ती मार्गाचाही प्रसार केला. संन्यास हा अंतिम आश्रम असून ज्ञानाचा जसा जसा अधिकार वाढतो
तसतसे जगत मिथ्या आहे हे समजते व आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य अनुभवास येते. विष्णू सहस्त्रनाम व भगवद्गीता यांवर त्यांनी अनेक भाषणे केली आणि अनेक ग्रंथ लिहिले. आपल्या मातेचा मृत्यू काळ जवळ आला आहे हे जाणून ते तिला भेटावयाला गेले. ती वैकुंठास गेली. नंतर शंकराचार्य शृंगेरी येथे जाऊन राहिले. शंकराची लीला अगाध आहे. तो भक्तवत्सल आहे. तो भक्तांना निजपदी नेतो. जे दीन अनाथ भक्त त्याला शरण जातात व नमः शिवाय या पंचाक्षरी व ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा तन्मयतेने जप करतात त्यांना शंकर आत्मरूप करतो. निवेदन: या 15 अध्यायी ग्रंथात ज्या भक्तांच्या कथा आल्या आहेत त्या खोट्या मानू नयेत. जसे व्यासांनी पुराणात वर्णन केले आहे तसेच मी प्राकृतात लिहिले आहे. दशार्य राजा, कलावती, बहुला, विदुर, भिल्ल, त्यांची भार्या सुमती, भद्रायू, सीमंतिनी, तिचा पती अल्पायुषी चित्रांगद यांच्या कथा वाचाव्यात. त्यातील उत्कट भक्तिभाव पाहावा. शिव कशा प्रकारे उद्धार करतो ते मनन करावे. कलियुगात खोटे गुरु पुष्कळ झाले. शिष्यांना फसवतात, धन लुबाडतात. शिष्यही अभाविक, दृष्ट असतात. गुरुचे न्यून पाहतात. पराशर, गर्ग यांसारखे गुरु व दशार्य, सीमंतिनी, भिल्ल यांच्यासारखे खरे भक्त आता कोठेही दिसत नाहीत. सत्ययुगात अस्थिमय प्राण होते. त्रेतायुगात त्वचा असेपर्यंत प्राण होते. द्वापार युगात नाडीमध्ये प्राणाचे वास्तव्य असे. कलियुगात अन्नमय प्राण आहेत. आता पूर्वीसारखे सहस्त्र वर्षे किंवा अधिक आयुष्य नाही. त्यामुळे दीर्घ तप शक्य नाही. आयुष्य अल्प, शक्ती अल्प, शुद्धता अल्प, मती अल्प. मोठी साधना कशी होणार? नामस्मरण, जप हेच सोपे साधन ईश्वराने त्यामुळे मानवांसाठी दिले आहे. देहाचा भरवसा नाही म्हणूनच थोड्या काळात मुक्ती मिळण्याचे साधन देवाने दिले. ह्या मंत्रांचा अमोघपणा पुराण काळापासून प्रसिद्ध आहे, पण तो जप करूनही लोकांना अनुभवता येत नाही. याचे कारण भक्तांचे मन व आचरण शुद्ध नसते. संशयाने मन व्यग्र असते. शुद्ध मनाने जप झाला पाहिजे. लोक संसारात जसे तळमळीने लक्ष घालतात तसे शिवसाधनेत घालत नाहीत. जे आपले आयुष्य ऐहिक सुखभोगातच घालवतात त्यांना शेवटी यमयातना ठरलेल्याच आहेत. ब्राह्मण ग्रंथ घोकत बसतात व शिवस्मरण विसरतात. क्षत्रिय नेहमी सत्ता व युद्ध यातच मग्न असतात. शंकराला विसरतात व वैश्य नेहमी फायदा जास्त कसा मिळेल याचाच विचार करतात. खरे हित पाहत नाहीत. मोक्षदायी शिवाचे ध्यान करत नाहीत आणि दारिद्र्याने ग्रस्त सेवक सदा सचिंत असतात. त्यांनाही शंकराची आठवण होत नाही. त्यामुळे जन्म मरणाच्या साखळीतून लोक सुटत नाहीत. शिवनामस्मरण व शिवलीलांचे वर्णन केलेले ग्रंथ वाचणे हा त्यावर उपाय ऋषींनी सांगितला आहे. 42 दिवस रोज जे या ग्रंथांचे वाचन करून 7 वेळा ग्रंथ वाचन पूर्ण करतील व नेहमी कैलासनाथाचे ध्यान करतील त्यांना शिव प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्या कामना पूर्ण करतो, असा या ग्रंथाचा महिमा आहे. श्रावण मासात सोमवारी जो या ग्रंथाचे एक पारायण करेल त्याच्या घरी शंकर नेहमी वास करील. नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवलीलामृत ग्रंथ वाचावा. शुद्ध आचरण ठेवावे. सन्मार्गाने वागावे. शिवध्यान करावे. या ग्रंथात शंकराची स्तुती जेथे जेथे आली आहे ती मनपूर्वक वाचावी. स्कंदाला शंकराने आपला मंत्र दिला व जगाचा उद्धार करण्यासाठी त्याचा उपदेश केलेला आहे. 15व्या अध्यायातील शंकराचार्यांचे चरित्र मी श्रीधर कवीने केवळ शिवाज्ञेनेच लिहिले आहे. मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायांना ती कथा जोडली आहे, ती शंकराच्याच आज्ञेने. कलयुगात शंकराने शंकराचार्य म्हणून जगत उद्धारासाठी अवतार घेतला यात संशय नाही. हा संपूर्ण ग्रंथ यथाशक्ती नित्य पठणात असावा किंवा 7 पारायणे करावीत. मद्य मांस सेवन निषिद्ध आचरण असू नये. स्नान केल्याशिवाय पारायण करू नये. अपवित्र स्थितीतील कोणाच्याही कानी यातील मंत्र पडू नयेत. अशुद्ध आहार विहार करणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. निंदक दुर्जनांना याचा उपदेश करू नये. या साधनाने सर्व संकटे दूर होतील. सर्व प्रकारे पुरुषार्थ पूर्ण होईल व शिवलोकी गती मिळेल.
पंचाक्षरी, षडाक्षरी, मृत्युंजय व शिवकवच हे सर्व मंत्र पवित्र आहेत. 15वा अध्याय सर्वात श्रेष्ठ आहे. दुर्जनाला ते मंत्र व हा अध्याय मुळीच शिकवू नये. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या लीला कथा आहेत त्याच या ग्रंथात आहेत. सुतकथित आख्याने मी मराठीत लिहिली. 15वा अध्याय शिवाज्ञेने लिहिला. यात जर काही न्यूनाधिक असेल तर ते माझे नाही. हे सर्व त्या कर्पूर गौराला, जगाचा उद्धार करणाऱ्याला, श्री शंकराला सविनय समर्पण आहे. श्री शिवलीला अमृत समाप्त. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. या पुढील भागांमध्ये आपण श्री रामविजय कथासार पाहणार आहोत. या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी भेटतील. थँक्यू.